बघा इकडे लक्ष द्या आता सगळ्यांनी। आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये जे थंड हवेचं ठिकाण आहे, ज्याला की मराठवाड्याचं महाबळेश्वर म्हणलं जातं, अशा म्हैसमाळ या ठिकाणी आहोत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता निसर्ग सौंदर्य। इकडच्या बाजूला दाखवायचं बघा, हे निसर्ग सौंदर्य। आणि आपल्या मराठवाड्याची जर ओळख बघितली तर दुष्काळवाडा म्हणून आहे, पण त्याही ठिकाणी असे काही स्पॉट आहेत किंवा अशा काही निसर्गरम्य असे विहंगम दृश्य असलेले ठिकाण आहेत की जे आपण पाहायला पाहिजे। बघा आता आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौडगावमध्ये आपले रवी कोहळे सर मी होणार सुपर ज्ञानी हा एक उपक्रम चालवतात। त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या महाराष्ट्राची, आपल्या देशाची विविध ठिकाणांची माहिती असेल, विविध विशेष असलेल्या गोष्टी असतील, त्या तुम्हाला ते सांगतात। बघा त्याच्यामध्येच आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले थंड हवेचे जे ठिकाण आहेत त्याची तुम्ही माहिती घेतलेली आहे। पण प्रॅक्टिकल नॉलेज इज द बेस्ट नॉलेज, म्हणजे एखाद्या ठिकाणाची आपण प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली किंवा एखादं ज्ञान आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर ते ज्ञान आपल्याला चिरकाळ असं टिकतं। म्हणजे एखादी गोष्ट आपण पुस्तकात वाचली तर ती आपल्याला काही दिवसापर्यंत लक्षात राहील, पण ज्या वेळेला प्रत्यक्ष आपण एखाद्या ठिकाणाला भेट देतो तर ते गोष्ट आपल्या म्हणजे तुम्हाला म्हातारपणापर्यंत आता म्हैसमाळ तुम्ही विसरणार नाहीत। मग आपल्या महाराष्ट्रामध्ये थंड हवेचे ठिकाणं कोणते आहेत तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं थंड हवेचं ठिकाण म्हणजे महाबळेश्वर। आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये। सातारा जिल्ह्यामध्ये दोन थंड हवेचे ठिकाण आहेत, एक आहे महाबळेश्वर, दुसरं आहे पाचगणी। बघा त्यानंतर आपण जर कोकणामध्ये गेलो तर रायगड जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा म्हणजे कोकणामधला जिल्हा, त्या ठिकाणी माथेरान नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे। आणि या थंड हवेच्या ठिकाणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ऑटोमोबाईल मुक्त ते थंड हवेचं ठिकाण आहे। याचा अर्थ काय की त्या ठिकाणी आपल्याला प्रदूषण करणाऱ्या गाड्या बघायला मिळत नाहीत, कोणत्याच गाड्या बघायला मिळत नाहीत। आपल्याला जायचं असेल तरी त्यांच्या ट्रेननं आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं। म्हणजे हे झालं रायगडमधलं ठिकाण। त्यानंतर आपण थोडंसं पश्चिम महाराष्ट्राकडे आलोत तर पुण्यामध्ये आपल्याला लोणावळा आणि खंडाळा हे थंड हवेचे ठिकाण बघायला मिळतात। त्यानंतर आणखीन थोडंसं आपण आपल्या जवळ आलोत तर अहिल्यानगरमध्ये भंडारदरा म्हणून एक थंड हवेचं ठिकाण आहे। बघा मराठवाड्यामधलं जे थंड हवेचं ठिकाण आहे त्यावर तर आता आपण उभेच आहोत। त्याचं नाव काय सांगा सगळ्यांनी? म्हैसमाळ म्हणा मोठ्या ना। यालाच मराठवाड्याचं काय म्हणायचं? महाबळेश्वर। काय म्हणायचं? मग आपल्या थोडंसं आपण पलीकडे गेलो तर आपल्या विदर्भ, बरोबर आहे। तर विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा नावाचं एक थंड हवेचं ठिकाण आहे। त्या चिखलदऱ्याला विदर्भाचं महाबळेश्वर म्हणलं जातं। आलं का लक्षात? म्हणजे हे महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण आपल्याला माहिती पाहिजे। बघा त्यानंतर आणखीन कोकणामधल्या सिंधुदुर्ग या ठिकाणी आंबोली नावाचं एक थंड हवेचं ठिकाण आहे। आणि त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त पाऊस त्या ठिकाणी पडतो। बघा आंबोली लक्षात ठेवा, म्हणजे ते थंड हवेचं ठिकाण पण आहे आणि सगळ्यात जास्त पाऊस पडणारं सुद्धा ठिकाण आहे। त्यानंतर आपण जर समजा पालघरमध्ये गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एक थंड हवेचं ठिकाण आहे। म्हणजे आपण महाराष्ट्रातले सगळे आता थंड हवेचे ठिकाण बघितले आणि आता आपण प्रत्यक्ष कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी आहोत? मोठ्यानं सांगा। आता या म्हैसमाळचं जर वैशिष्ट्य बघायला गेलं तर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी असे डोंगर आहेत, दिसत आहेत तुम्हाला हे डोंगर? आता हे जे डोंगर आहेत तर हे उंच ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी थंड प्रदेश तयार झालेला आहे। बघा आपण समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जातो तसं तसं काय होतं? थंड 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 हवा काय व्हायला लागते? थंड व्हायला लागते। मग आता आपण समुद्र सपाटीपासून थोड्या उंचीवर आहोत म्हणजे एवढं थंड वाजतं। मग आता आपण महाबळेश्वरला गेलो तर तिथली उंची आणखीन वाढलेली आहे, तिथं जास्त थंडी वाजते। पुन्हा आणखीन आपण जर समजा तिकडे याच्यामध्ये गेलो, हिमालयामध्ये गेलो तर तिथं आणखीन जास्त थंडी असते, कारण का? त्याची समुद्र सपाटीपासून उंची जास्त आहे। म्हणजे समुद्र सपाटीपासून जसं जसं आपण उंच जाऊ तसं तसं या ठिकाणी थंडावा वाढत जातो। आणि त्याचं रिझन काय? त्या ठिकाणी सूर्याची किरणं कमी पोहोचतात। बघा थंड हवेचं ठिकाण काय ते? कारण त्या ठिकाणी सूर्याची किरणं कमी पोहोचतात, याचा अर्थ तापमान कमी असतं आणि म्हणून ते थंड हवेचं ठिकाण झालेलं असतं। आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर जेवढं आपण उंचीवर जाऊ तशी तशी आपल्याला हवा कमी झालेली दिसते। बघा हवा ही
पृथ्वीच्या जवळ जेवढी दाट आहे तेवढी वर दाट नाही, म्हणजे विरल होत जाते. म्हणून आपण जर समजा माउंट एव्हरेस्ट सारखं जे शिखर आहे त्यावर चढायचं झालं तर ते माउंट एव्हरेस्ट सर करणारे जे गिर्यारोही असतात, त्यांचं नाव काय असतं? गिर्यारोही. ते वर जाताना ऑक्सिजनचे सिलेंडर सोबत घेऊन जातात. म्हणजे वर गेल्यानंतर अशी परिस्थिती येते की तिथं श्वास घ्यायला ऑक्सिजनच नसतो. मग जर ऑक्सिजन नसेल तर आपण जिवंत राहू का? नाही. म्हणून त्यांना त्या ठिकाणी ऑक्सिजनचे सिलेंडर घेऊन जावे लागतात. तर हे अशा पद्धतीनं या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात आपण आलेलो आहोत, पण त्यासोबतच आपल्याला आपल्या शिक्षणामध्ये असलेला इतिहास असेल, भूगोल असेल, भूगोलामध्ये ज्या भौतिक घटना आहेत, त्यानंतर भौगोलिक ठिकाण आहेत, याची माहिती तर घ्यायची आहे या सहलीमध्ये, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. तर मग त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आल्यावर कसं छान वाटायले का? हां, कसं वाटायले? ओके, चला, थँक्यू सो मच. हां सर, हां ॲडिशनल, एक मिनिट माईक घ्या, माईक बोल. बघा या ठिकाणी आपल्याला ॲडिशनल माहिती सांगण्यासाठी शिवाजी शेळके सुरेश शिवाजी शेळके हे काका तुळजापूरून तुळजापूरून आलेले आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांना ॲडिशनल माहिती हे आपल्याला काका देणार आहेत. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हां, थँक्यू. बोला सर. हा, मी आता सर सांगत होते आता बाबा की हे उंच हवेचं ठिकाण आहे. मराठवाड्यातलं महाबळेश्वर आहे. महाबळेश्वर हे सगळ्यात उंच आहेच. नंबर 2चं तोरणमल एक आहे. ते तोरणमल 2 नंबरचं आणि हे 3 नंबरचं ठिकाण आहे उंचीमध्ये. हे मराठवाड्यातलं तर टॉपचं आहेत. पश्चिम म्हणजे विदर्भाकडचं आणि त्या जळगाव ह्या भागाकडचं जे आहे ते तोरणमल, त्या रांग आहेत तोरणमलच्या, आणि इकडे जे आहे ते महाबळेश्वर असं. आणि आता सरांनी एक अजून सांगितलं होतं की सर्वात जास्त पाऊस आपल्या इथं आंबोलीला पडतो, पण ह्या देशात सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो? चेरापुंजी. चेरापुंजी कुठे आहे? पश्चिम बंगालच्या वरती 7 सिस्टर म्हणतात त्याला. मेघालय, नंतर नागालँड, हिमाचल प्रदेश, त्या भागामध्ये ते चेरापुंजी आहे. ते मेघालय त्या प्रांताचं नाव आहे आणि इथलं आहे ते आंबोली. म्हणजे पावसातल्या प्रमाणाचं सांगितलं तुम्हाला थोडक्यामध्ये. अशी तुम्हाला ॲडिशनल माहिती द्यायची होती माझ्यातर्फे. माझं पूर्ण भारत भ्रमण झालेलं आहे. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत 3-4 वेळेस फिरलेलो आहे. आता आमच्या मित्राचं इथे रिसॉर्ट आहे, ते पाहण्यासाठी आम्ही 2-3 दिवस इथं आलेलो आहोत, म्हणून तुम्हाला ॲडिशनल माहिती दिलेली आहे. धन्यवाद. बघा काकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा, एकमेव जगामध्ये अशी एक गोष्ट आहे की जी वाटल्यावर वाढते आणि ती म्हणजे ज्ञान. बघा, बाकी तुमचा जो पैसा आहे तुम्ही वाटला तर तुमच्या जवळचा कमी होतो. तुमच्याजवळ एखाद्या वेळेस प्रॉपर्टी आहे, समजा मुलाला दिली, कमी होते. पण ज्ञान अशी गोष्ट आहे की ती दुसऱ्याला दिल्यानंतर ती वाढत जाते. त्याच्यामुळं ज्ञानाचे दिवे लावत जाऊ आणि काकाने आपल्याला जे ज्ञान दिले ते सुद्धा आपण चिरकाळ लक्षात ठेवू. काका धन्यवाद. सगळ्यांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. चला, धन्यवाद.